इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन एअर फोर्स ग्रुप सी ची भरती निघाली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये। आणि या संदर्भात जे फॉर्म भरणे सुद्धा चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि ही जी भरती निघाली इंडियन एअर फोर्स ग्रुप सी ची, यामध्ये जे जागा असणार आहे कुक झालं, त्याचबरोबर लॉन्ड्री मॅन झालं, मल्टीटास्किंग स्टाफ एमटीएस झालं, त्याचबरोबर वल्कनायझर, मेस स्टाफ, त्याचबरोबर हाऊसकीपिंग स्टाफ, पेंटर तर कुक अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये ह्या जागा असणार आहेत। तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, तर या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे, उंची वगैरे किती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर निवड कशा प्रकारे यामध्ये होणार आहे आणि ऑफलाईन ही भरती आहे तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये। तर या भरतीची संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला तर आपल्याला 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय यामध्ये गणलं जाणार आहे, मोजलं जाणार आहे 15 जून 2025 पासून इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये आपलं वय यामध्ये मोजलं जाणार आहे। फीचा जर विचार केला एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजी ओपन एसबीसी 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 कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी तुम्हाला लागणार नाही, एक लक्षात ठेवा। नोकरीचे जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आणि पगार सुद्धा तुम्हाला इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये जवळपास 25 ते 30 हजार रुपये प्लस तुम्हाला यामध्ये पगार भेटणार आहे। तर या भरतीमध्ये कोणकोणते पद आहे आणि काय काय पात्रता आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहिलं जे पद आहे तर निम्न श्रेणी लिपिकचं पद आहे, तर 14 जागा आहे आणि यामध्ये पात्रता तुम्ही 12वी पास पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट यामध्ये पाहिजे। दुसरं जे पद आहे तर ते हिंदी टायपिस्टचं आहे, तर त्यामध्ये 2च जागा आणि फक्त शिक्षण 12वी पास पाहिजे, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आपलं असलं पाहिजे। तिसरं जे पद आहे हे स्टोअर कीपरचं आहे, तर 16 जागा यामध्ये आणि यामध्ये जे शिक्षण आहे फक्त 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते स्टोअर कीपरमध्ये। त्यानंतर चौथं जे पद आहे तर ते आहे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरचं आहे, तर 8 जागा आहे। तर यामध्ये आपलं 10वी पास पाहिजे तुम्ही आणि हलकी अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। त्यानंतर 5वं जे पद आहे तर ते कुकचं पद आहे, तर 12 जागा आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता पाहिजे तर 10वी पास पाहिजे तुम्ही, ITI डिप्लोमा कॅटरिंगचा पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव आपल्याला पाहिजे। त्यानंतरचं जे पद आहे तर ते आहे 6वं पेंटरचं आहे, 3 जागा आहे, तर यामध्ये 10वी पास पाहिजे प्लस पेंटरचा ITI तुमच्याजवळ असला पाहिजे। 7वं जे पद आहे तर ते कार्पेंटरचं आहे, तर 3 जागा आहे, तर यामध्ये शिक्षण 10वी पास पाहिजे प्लस तुमच्याजवळ ITI पाहिजे यामध्ये कार्पेंटरचा। त्यानंतर 8वं जे पद आहे तर ते आहे या ठिकाणी हाऊसकीपिंग स्टाफचं आहे, तर 31 जागा आहे, यामध्ये फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते। त्यानंतर 9वं जे पद आहे लॉन्ड्री म्हणता आहे, तर 3 जागा आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवरच फॉर्म भरता येते। त्याचबरोबर 10वं जे पद आहे मेस स्टाफचं आहे, तर 7 जागा आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवरच फॉर्म भरता येते। त्यानंतर 11वं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ एमटीएसचं पद आहे, 53 जागा बऱ्यापैकी, यामध्ये सुद्धा 10वी पासवरच फॉर्म भरता येते। त्यानंतर 12वं जे पद आहे हे वल्कनायझरचं आहे, तर 1 जागा आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। जागांचा जर विचार केला तर 153 जागांसाठी हे इंडियन एअर फोर्स ग्रुप सीची ही भरती चालू आहे। तर फॉर्म भरणे चालूच आहे, 15 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण की ही जी भरती आहे ऑफलाईन भरती आहे, तर जास्त मुलांनी इकडे फॉर्म भरला नाही महाराष्ट्रातील, एक लक्षात ठेवा, ऑफलाईन भरती असल्यामुळे। तर ऑफलाईन भरतीमध्ये जास्त मुले फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर विचार केला तर यामध्ये उंचीची काही अट नाही, तुमची उंची कमी असेल तरी भरता येते आणि यामध्ये मेन ग्राउंड नाही आहे, फिजिकल नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर या भरतीमध्ये एक पेपर ठेवण्यात आला आहे, तर पेपरवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्काचा आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता
तपासणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जवळपास 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे आणि ह्या आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे पेपरवर होणार आहे। तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भारतीय वायुसेना इंडियन एअर फोर्स डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट इन IAF ॲडव्हर्टिजमेंट। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जागा यामध्ये दिल्या कॅटेगरी वाईज। UR कॅटेगरीच्या टोटल 75 जागा, OBC कॅटेगरीच्या 29 आहे, SC कॅटेगरीच्या 26 आहे, ST कॅटेगरीच्या 7 आहे आणि EWS कॅटेगरीच्या 11 आहे आणि PWBDच्या ज्या जागा आहे तर ह्या 5 आहे। आणि यामध्ये जे पद असणार आहे तर तुम्ही बघू शकता, लोअर डिव्हिजनल क्लर्क आहे, त्याचबरोबर हिंदी टायपिस्ट आहे 1 जागा, कुकमध्ये 12 जागा आहे, स्टोअर कीपरच्या 16 जागा आहे, कार्पेंटरच्या 3 जागा आहे, पेंटरच्या 3 जागा आहे, त्याचबरोबर मल्टीटास्किंग स्टाफ MTSच्या 53 जागा आहे, मेस स्टाफच्या 7 आहे, लॉन्ड्रीमनच्या 3 आहे, हाऊसकीपिंग स्टाफच्या 31 जागा आहे, त्याचबरोबर वल्कनायझरच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या यामध्ये 8 जागा आहे। तर ह्या टोटल या ठिकाणी 153 जागा यामध्ये आहे। त्यानंतर पगारसुद्धा आपल्याला या ठिकाणी 18,000 ते 56,000 प्लस या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये तुम्ही बघू शकता पात्रता ह्या पदामध्ये दिल्या, कोणकोणत्या पदामध्ये किती पात्रता आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि यामध्ये जर आपण पाहिलं जे पद आहे या ठिकाणी मल्टीटास्किंग झालं तर हे 10वीच्या बेसिसवरचे पद आहे, हे लॉन्ड्रीमॅन झालं, हाऊसकीपिंग झालं, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टोअर कीपर झालं तर हे 12वी पासवर आहे, 10वी पासवर आहे। त्यानंतर आपण निवड प्रक्रियेचा जर विचार केला इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी। तर सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे नाही आहे, कारण की उंचीची काही यामध्ये अट नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंडसुद्धा नाही। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोड ऑफ सिलेक्शन, तर आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर यामध्ये सिलेबस तुम्ही बघू शकता, सिलेबस ऑफ रिटन एक्झाम बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर यामध्ये आपला पेपर असणार आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये। तर जनरल इंटेलिजन्स म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न यामध्ये अशा प्रकारे विचारले जाणार आहे। 100 मार्कासाठी जे हा पेपर असणार आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीचा, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये रिटन टेस्ट 100% व्हेटेज, त्याचबरोबर तुम्ही स्किल प्रॅक्टिस फिजिकल टेस्ट यामध्ये ऑनली क्वालिफाय यामध्ये मागितलेला आहे, ठीक आहे। तर हा या ठिकाणी तुम्ही फॉर्म बघू शकता इंडियन एअरफोर्स ग्रुप सीचा। तर हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी जर तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला दिली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तिथून तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की हे सर्व जाहिरात मी त्या याच्यावर पाठवून देतो त्या ग्रुपवर, माझी नोकरी कॉर्नरच्या। तर ती लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर हा फॉर्म तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून तर हे सर्व जाहिरात वाचून तुम्ही या पत्त्यावर या ठिकाणी पाठवून द्या, एक लक्षात ठेवा जो त्यांचा पत्ता आहे हा। तर त्या ठिकाणी आपल्याला हा संपूर्ण ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा, कारण की ही ऑफलाईन भरती एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।